मागील लेक्चरमध्ये आपण एंट्रीज बघितल्या होत्या परचेस आणि सेल्स. आज ज्या आपण एंट्री बघणार आहेत तर त्या एंट्री ज्या आहेत त्या आपल्याकडे असणार आहेत बँक एंट्रीज. तर आता बँकेच्या एंट्रीज आपण कशा पद्धतीने करायच्या किंवा काय करायचं आहे तर ते आपण बघूया. इथे मी एक शीट तयार करतो आहे. इथे वरती त्याला आपण हेडिंग देऊया बँक एंट्रीज. बँक एंट्रीज. आता इथं आपल्याला काही बँकेच्या एंट्री करायच्या. आता एंट्री काय करायच्या आहेत ते आपण इथनं बघूया. आता इथं एक वर्डची फाईल आपण एक तयार केलेली आहे. ती वर्डची फाईल आपण ओपन करूया. ओपन अ बँक अकाउंट इन बँक ऑफ इंडिया विथ डिपॉझिटिंग ₹50,000. बँकेमध्ये आपण पैसे भरले तर आपण एंट्री काय करतो, बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग कुठल्या दोन अकाउंटवरती परिणाम होईल आपला, तर बँक अकाउंट आणि कॅश अकाउंट. तर आपण डेटमध्ये आपण इथं डेट टाकूया 1/4/2018. बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बँक ऑफ इंडिया हे कुठलं अकाउंट आहे, तर हे पर्सनल अकाउंट आहे. कॅश हे कुठलं अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे. बँक अकाउंट डेबिट आणि कॅश अकाउंट क्रेडिट. मग पर्सनल अकाउंटचा नियम काय आहे, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. हू इज द रिसिवर, बँक ऑफ इंडिया इज रिसिवर. बँक ऑफ इंडिया इज रिसिवर. रिअल अकाउंटचा नियम काय, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आपल्या बिझनेसमधनं काय गेलं, आता कॅश गेलं. इथं आपण मेन्शन केलं कॅश गोज आउट. समजली, ही पहिली एंट्री. बँकेमध्ये आपण पैसे भरले, बँकेला पैसे मिळाले म्हणून दोन अकाउंटवरती परिणाम होईल, बँक अकाउंट आणि कॅश अकाउंट. बँक अकाउंट हे पर्सनल अकाउंट आहे, कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आहे. सो पर्सनल अकाउंटच्या नियमानुसार बँक ऑफ इंडिया इज रिसिवर, आपल्या बिझनेसमधनं कॅश जाते म्हणून रिअल अकाउंटच्या नियमानुसार कॅश गोज आउट. आता याची पुढची एंट्री बघूया आपण. काय एंट्री आहे, विड्रॉ द कॅश फ्रॉम बँक ऑफ इंडिया फॉर ऑफिस यूज ₹25,000. बँकेतनं आपण पैसे काढले. बँकेतनं आपण जे पैसे विड्रॉ करतो ते नेहमी आपण सेल्फने विड्रॉ करतो. तर आता एंट्री काय होईल, कॅश अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया. आता आपण ही एंट्री पास करूया. एंट्री काय होईल, 2 तारखेला आपण एंट्री पास करूया. बँकेमधून पैसे काढले, एंट्री होईल कॅश अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया. कॅश कुठला अकाउंट आहे, रिअल. बँक ऑफ इंडिया कुठला अकाउंट आहे, पर्सनल. कॅश अकाउंट डेबिट, बँक ऑफ इंडिया अकाउंट क्रेडिट. रिअल अकाउंटचा नियम, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आपल्या बिझनेसमध्ये काय आलं, कॅश आलं, त्यामुळे आपण काय म्हणलं, आपण कॅश कम्स इन. हू इज द गिवर, बँक ऑफ इंडिया इज गिवर. पर्सनल अकाउंटचा नियम, डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. हू इज द गिवर, बँक ऑफ इंडिया इज गिवर. रिझनमध्ये आपण मेन्शन करायचं इथनं बँक ऑफ इंडिया इज गिवर. पुढची जी एंट्री आहे, पेमेंट मेड टू राज ₹5,000. इथं 5,000 करूया. 5,000 बाय चेक ऑफ बँक ऑफ इंडिया. राजला आपण चेकने पेमेंट केलं. राज आणि बँक ऑफ इंडिया ही दोन्हीसुद्धा आपली काय झाली, पर्सनल अकाउंट झाली. म्हणून आपण इथं 3/4ला एंट्री पास करणार आहोत. मिस्टर राज अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया. बरोबर आहे. राज हे कुठलं अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट आहे. बँक ऑफ इंडियासुद्धा कुठलं अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट आहे. कुठल्या अकाउंटला डेबिट, कुठल्या अकाउंटला क्रेडिट, राज अकाउंट डेबिट आणि बँक ऑफ इंडिया अकाउंट क्रेडिट. पर्सनल अकाउंटचा नियम, डेबिट द रिसिवर. हू इज द रिसिवर, मिस्टर राज इज रिसिवर. हू इज द गिवर, बँक ऑफ इंडिया इज गिवर. 4/4/2018. पेमेंट रिसिव्ड फ्रॉम संजय बाय चेक ₹35,000 अँड डिपॉझिटेड इन बँक ऑफ इंडिया. चेक मिळाला, तो चेक आपण डिपॉझिट कुठं केला, बँक ऑफ इंडियामध्ये केला. चेक कोणी दिला आपल्याला, संजयला दिला. कोणत्या दोन अकाउंटवरती परिणाम होईल, बँक ऑफ इंडिया अकाउंट आणि संजय अकाउंट.
तर इथं आपण एंट्री पास करणार आहोत, बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू मिस्टर संजय अकाउंट. दोन्हीसुद्धा इथनं आपली काय झालेली आहे, पर्सनल अकाउंट आहेत, बरोबर आहे. एका अकाउंटला डेबिट, एका अकाउंटला क्रेडिट. पर्सनल अकाउंटचा नियम, डेबिट द रिसिवर. हू इज द रिसिवर? बँक ऑफ इंडिया इज रिसिवर. बँक ऑफ इंडिया इज रिसिवर. हू इज द गिवर? मिस्टर संजय इज गिवर. झालं. आता फंड ट्रान्सफर फ्रॉम बँक ऑफ इंडिया टू महेश बँक, म्हणजे बँक ऑफ इंडियातून महेश बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर केले. पैसे कुणाला मिळाले? महेश बँकेला मिळाले. पैसे कुणी दिले इथनं आपल्याला? तर बँक ऑफ इंडियाने दिले. फंड ट्रान्सफर फ्रॉम बँक ऑफ इंडिया टू महेश बँक अँड ओपन विथ डिपॉझिटिंग कॅश. बँक ऑफ इंडियातून पैसे ट्रान्सफर केले महेश बँकेला. पैसे कुणाला मिळाले? महेश बँकेला. फंड ट्रान्सफर कुणी केला? बँक ऑफ इंडिया. महेश बँक कोण झालं? पर्सनल अकाउंट. बँक ऑफ इंडिया कोण झालं? पर्सनल अकाउंट. मग महेश बँक इज रिसिवर अँड बँक ऑफ इंडिया इज गिवर, असं तर झालं. आता इथं आपण कोणत्या दोन अकाउंटवरती परिणाम होईल ते लिहूया. इथं लिहिलं आपण महेश बँक, पुढचं लिहिलेलं आहे बँक ऑफ इंडिया. दोन्हीसुद्धा जी अकाउंट आहेत ती इथनं पर्सनल अकाउंट आहे. महेश बँकेला डेबिट, बँक ऑफ इंडियाला क्रेडिट. बँक ऑफ इंडियाला क्रेडिट. महेश बँक कोण झालं? महेश बँक इज रिसिवर. बँक ऑफ इंडिया इज गिवर. ओके. बँक चार्जेस डेबिटेड बाय बँक ऑफ इंडिया. आता बँक चार्जेस म्हणजे काय असतो? जे आपण चेक वगैरे भरतो, चेक बाउन्स होतात, आपण स्टेटमेंटचं प्रिंटआउट काढतो किंवा आपण ATM कार्ड आपण यूज करतो, त्याचे जे काय सगळे चार्जेस असतात त्याला आपण काय म्हणतो? बँक चार्जेस. मग बँक चार्जेस डेबिटेड बाय बँक ऑफ इंडिया. आपल्या स्टेटमेंटमध्ये बँकेने काही चार्जेस डेबिट केलेले आहेत. बँक चार्जेस हा आपला नॉमिनलचा खर्च आहे. तर बँक चार्जेस अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया अशी आपण एंट्री पास करणार. बँक चार्जेस अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया. बँक चार्जेस इज द नॉमिनल अकाउंट. बँक ऑफ इंडिया इज द पर्सनल अकाउंट. डेबिट आणि क्रेडिट. ओके. बँक चार्जेस इज अँड एक्सपेन्सेस. रिझनमध्ये आपण मेन्शन करणार बँक चार्जेस इज एक्सपेन्सेस. बँक ऑफ इंडिया इज गिवर. ते चार्जेस कोणी पेड केले? तर बँक ऑफ इंडियाने पेड केले. आता चेक रिटर्न फ्रॉम संजय. मगाशी आपण एंट्री पास काय केली होती? संजयकडनं चेक आला, तेव्हा संजयला आपण काय केलं? क्रेडिट केलं. आता संजयने दिलेला चेक काय झालेला आहे? तो बाउन्स झालेला आहे. म्हणजे काय करणार? तो चेक आपण संजयला परत करणार. तो चेक मिळाला कोणाला? संजयला. संजय अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया. एंट्री काय होईल? मिस्टर संजय अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया. मग मिस्टर संजय हे कोण झाले? पर्सनल अकाउंट. बँक ऑफ इंडिया इज ऑल्सो पर्सनल अकाउंट. संजय अकाउंटला डेबिट, बँकेला क्रेडिट. तर सो मिस्टर संजय इज रिसिवर. चेक कुणाला मिळाला? संजयला मिळाला. चेक कुणी दिला आपल्याला इथनं? बँक ऑफ इंडिया इज गिवर. समजलं एंट्री? आता खाली येऊया आपण. चेक रिटर्न टू मिस्टर राज. जसं आपण राजला चेक दिला होता, तो राजला आपण चेक परत केला. कशामुळे केला? तर फंड प्रॉब्लेम, म्हणजे आपल्या अकाउंटला बॅलन्स नव्हता. ज्याला चेक परत केला विच इज गिवन फ्रॉम बँक ऑफ इंडिया. बरोबर आहे. जेव्हा आपण राजला चेकने पेमेंट केलं तेव्हा आपण एंट्री काय पास केली? राज अकाउंट डेबिट टू बँक ऑफ इंडिया.
आता ह्याच्याबरोबर चेक रिटर्न आला तर एंट्री उलटी करायची. बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू राज अकाउंट 8/4/2000. बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू राज अकाउंट. बँक ऑफ इंडिया कुठला अकाउंट आहे? पर्सनल अकाउंट. राज इज ऑल्सो पर्सनल अकाउंट. बँक ऑफ इंडियाला डेबिट, राज अकाउंटला क्रेडिट. हु इज द रिसिवर? बँक ऑफ इंडिया इज रिसिवर. मिस्टर राज कोण? मिस्टर राज इज गिवर. ओके. टेकन ए लोन फ्रॉम रुपी बँक इन कॅश. कॅश अकाउंट डेबिट टू लोन फ्रॉम रुपी बँक. एंट्री आपण पास काय करणार? बँकेकडनं आपण कर्ज घेतलं म्हणजे आपल्याकडे बिझनेसमध्ये कॅश आली. लोन कोणी दिलं? रुपी बँकने दिलं. रुपी बँक कोण झालं इथनं? पर्सनल अकाउंट झालं. कॅश हे कुठलं अकाउंट झाले? रिअल अकाउंट झालेले. कॅश अकाउंट डेबिट टू लोन फ्रॉम रुपी बँक. ओके. आता कॅश कुठला अकाउंट आहे? कॅश इज रिअल. रुपी बँक कुठला अकाउंट आहे? पर्सनल. डेबिट क्रेडिट. कॅश कम्स इन. रुपी बँक इज गिवर. समजलं सगळ्यांना एंट्री? आता रुपी बँकेला आपण त्याचा हप्ता पेड केलेला आहे. त्या हप्त्यामध्ये काय सांगितलं आहे? 15,000 रुपये बँकेचा EMI आहे, 1,000 रुपये इंटरेस्ट आहे. रुपी बँक कुठलं झालेलं आहे? पर्सनल अकाउंट आहे. इंटरेस्ट ऑन लोन काय आहे? हा खर्च आहे. ह्याला म्हटलं आपण नॉमिनल अकाउंट. बँक ऑफ इंडिया कुठला अकाउंट आहे? पर्सनल अकाउंट आहे. सो रुपी बँक इज गिवर, इंटरेस्ट ऑन लोन इज अन एक्सपेन्सेस आणि बँक ऑफ इंडिया इज गिवर. असं आपल्याला एंट्री पास करायची. लोन फ्रॉम रुपी बँक अकाउंट डेबिट. इंटरेस्ट ऑन लोन. आलेले आणि खाली लिहायचं येतं आपल्याला बँक ऑफ इंडिया. आता लोन फ्रॉम रुपी बँक कुठला अकाउंट आहे? पर्सनल अकाउंट आहे. बँक ऑफ इंडियासुद्धा कुठलं आहे? पर्सनल आहे. बरोबर आहे. बँक चार्जेस आहे आपलं हे. इंटरेस्ट ऑन लोन काय आहे? खर्च आहे. म्हणून त्याला काय म्हटलं आपण? नॉमिनल अकाउंट. याला म्हटलं आपण डेबिट, याला डेबिट क्रेडिट. सो रुपी बँक इज गिवर, सॉरी रुपी बँक इज रिसिवर. इंटरेस्ट ऑन लोन इज एक्सपेन्सेस आणि बँक ऑफ इंडिया इज गिवर. अशा प्रकारच्या आपण बँकेच्या आपण ज्या एंट्रीज करतो तर ह्या 10 एंट्रीच्या बाहेरच्या कुठलंही ट्रान्झॅक्शन जगामध्ये नसतं. तर अशा प्रकारच्या आपण एंट्रीज रूल्स ऑफ अकाउंटिंगच्या पद्धतीने बँक एंट्रीज कशा करायच्या आहेत ते आपण आत्ता इथनं बघितलेलं आहे. याला म्हटलं आपण बँक एंट्रीज. फाईलचं आपण नाव थोडंसं चेंज करूया. सेव्हला जाऊन सेव्ह ॲजमध्ये ब्राउज, याला आपण नाव देऊया रूल्स ऑफ अकाउंट्स एंट्रीज आणि इथनं आपण सेव्ह केलेले. सर्वांना समजलं आहे? परचेस एंट्रीज करून झाल्या, सेल्स एंट्रीचं केलं आपण, बँक एंट्रीचं केलं आता. बरोबर आहे. आपल्याला ही व्हिडिओ जर आवडली असेल तर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनल माझा सबस्क्राईब करा. माझं नाव आहे प्रशांत बाळू टेंबरे. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रशांत टेंबरे टॅली ऑनलाईन, वाकडेवाडी पुणे 3. माझा मोबाईल नंबर आहे
9527903029. Thank you very much.